ओके डीजे, कोई बात नहीं, टॉर्च किया जाएगा, थोड़ा रुकिए, मूड में आए हैं, कोई बात नहीं, गलती आज हुई है, गलतियों को भूल जाइए। अम्मू 11 काशी मेरा टीम सबसे पहले देखिए, जो आपकी 2 रन की पेनल्टी थी ना, अगर वो 2 रन भी होता ना, शायद मैच और आखिरी गेंद तक जा सकती है। लेकिन आसिफ, अम्मू यहाँ से कहूँगा मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, लेकिन सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। तो चलिए मैन ऑफ द मैच, चलिए आइए इस मैच के मैन ऑफ द मैच। किसी की मीठी बोल है तो किसी की दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है, और भावेश का यहाँ पर डबल रोल है। आज कितनी ओवर 4 ओवर का मैच है। चलिए टॉस के साथ आइए। तो चलिए यहाँ पर सेकेंड राउंड का मैच किया जाएगा। 4 ओवर का मैच रहेगा यहाँ से। तो चलिए टॉस यहाँ पर मुलुंड टीम निश्चित रूप से यहाँ पर जीते हैं, और सबसे पहले 4 ओवर का मैच है। डिसीजन आपका क्या रहेगा? बॉलिंग। और कैसे लग रहे हैं इस टूर्नामेंट को खेलते हुए, अंतिम टेस्ट टूर्नामेंट का? अच्छा तो लग ही रहा है, फर्स्ट टाइम आया है खेलने के लिए हम लोग यहाँ पे। और भावेश जिस तरह से अब घातक साबित हो रहे हैं, क्या रणनीति रहेगी उनके लिए? देखते हमारे पास भी बॉलर है अच्छे अच्छे। चलिए कोई बात नहीं, बेस्ट ऑफ लक। अगर आप टॉस जीते तो आपका क्या डिसीजन रहता है यहाँ से? फील्डिंग ही करते। तो चलिए अभी बल्लेबाजी करना है, क्या एक टारगेट सोच रहेगी आपकी? 50+ करने का प्रयास रहेगा। और इस प्रतियोगिता को क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा टूर्नामेंट है, इधर खेलने के लिए दिया इनका, उनके लिए उनका धन्यवाद। तो चलिए धन्यवाद, निश्चित रूप से आपका भी बेस्ट ऑफ लक। तो चलिए भावेश इस मैच के मैन ऑफ द मैच हैं। क्योंकि किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है। भावेश का डबल रोल है। आदरणीय राजेंद्र भूरी साहब, देखिए इनके हाथों से मैन ऑफ द मैच का ट्रॉफी दिया जाएगा भावेश को। और कमेंट्री बॉक्स में फिर से एक बार हमारे जय सर जोड़ रहे हैं। बेस्ट ऑफ लक भावेश, डबल रोल, बड़ा मजा आया हमें भी आपके बल्लेबाजी फील्डिंग देखकर। भावेश के देखिए बात करेंगे, बॉलिंग भी अच्छी की, बैटिंग भी की, हाँ इसलिए बताया भाई कि किसी की मीठी बोल तो किसी के दिल में झोल था, लेकिन दुनिया भी गोल है। भावेश का डबल रोल है। तो चलिए चलेंगे अगले मैच की तरफ, जहां पर जय सर जुड़ चुके हैं कमेंट बॉक्स पर। आज पूरा दिन मुझे उनका साथ मिलेगा। हाँ, थैंक यू सो वेरी मच बाबूशाह। आज शायरियों का खजाना, शायरियों का पिटारा आज खुलने वाला है, क्योंकि आज बाबूशाह जो जुड़ चुके हैं। फिलहाल तो ये तो सिर्फ झांकी है, क्योंकि पूरा पिक्चर अभी बाकी है, पूरा दिन बाकी है। जिस तरह से बाबूशाह अब छा गए, आ गए तो समझो छा गए, और बाबूशाह ने एक बार तो समझो चालू कर दिया, शुरू कर दिया, तो फिर हो गई जय श्री राम। फिर कल का दिन के लिए मैं इस जय श्री राम कहूँगा, क्योंकि कल का दिन भी बहुत अहम है हमारे लिए, क्योंकि अयोध्या में लगभग 500 साल बाद जैसे कहा जाता है कि श्री राम प्रभु पधार रहे हैं। और जी हाँ, कल वाला दिन जो रहेगा बहुत ही अहम रहने वाला है, क्योंकि अब जो मैदान के अंदर हम जरूर रुक करेंगे तो 2 टीमें आमने सामने लड़ने जा रही है। उन टीमों का हम जिक्र करेंगे। SD किवनी के सामने अब खेलने जा रही है कविश 11 मुलुंड की टीम, जहाँ पे टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का डिसीजन जरूर लिया है। अब 4 ओवर का ये जो मुकाबला है, इस मुकाबले में आप देखेंगे कि किस तरह का खेल यहाँ पे देखने को मिले। चलो ज़्यादा वक्त नहीं गंवाना है, चलो चलो ओपनिंग जोडी चला मैदानाच्या आतमध्ये लगेच या। SD गेवनी से मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा। जी हाँ, चलो बल्लेबाज आ रहे हैं, इसका मतलब अंपायर भी आएंगे। तो GTC लाईव्हला जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण। जयवंत पाटील सुद्धा जोडले जातात पुन्हा एकदा आता स्कोरर म्हणून। स्वर्गीय रामरती देवस्मृती चषक आपण पाहतोय, फायनल डे आज या स्पर्धेचा। आज विश्लेषण करायचं झालं ना, फायनलमध्ये आपण बघितले इंटर करणारा संघ जो आपल्याला पहिला पाहायला मिळाला
तो म्हणजेच श्री पोषमात्रा स्पोर्ट्स गोरसाई बी हा संघ बन पाहिला. फायनलमध्ये एंटर केले. कालच्या दिवसामध्ये सेमीमध्ये एंटर केला गेला. अंतिमच्या बॉलवर आपण बघितलं काय कशमकश भरा मुकाबला राहिला होता. अयुब शेखच्या हातातून पाहिला झेल सुटला आणि तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना पहिला पंतर जय श्रीराम उत्तम टीमने सेमीफायनलमध्ये कालच्या दिवसामध्ये इंटर केलं. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ इंटर करणार आहे पाहायला विसरू नका. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम होऊया आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. आपण पाहिलं इथे की 4 ओव्हरचा मॅच टॉस जिंकून सर्वप्रथम आपण पाहिलं ना तर गोलंदाजी निवडली आहे. चला आपण पाहू शकतोय तकदीर बनवायची आपल्या टीमची, नसीब बनवायचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की ज्या प्रकारे आयुष्य बनवण्यासाठी ना आपण बघितलं ना तर नक्कीच संपूर्ण वय निघून जातं मनुष्याचं. मात्र मॅगी जी असली ना तर 2 मिनिटात पण बनवू शकते. सहजासहज आपण बघितलं तर लाईफ बनवत नाही आहे. त्याच्यासाठी खूप घाम गाळावं लागतं, खूप मेहनत करावी लागते. सध्या तरी आपण पाहू शकतो की हे उदाहरण आपण पाहिलं की मॅच हा चॉईस बॉल नसणार आहे. ऑन फील्ड अंपायर जो बॉल देतील तुम्हाला यूज करावा लागेल. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक म्हणूया या कॉमेंट्री बॉक्समधून. जिथे आपण विश्लेषण करायचं झालं फायनल डे आज संध्याकाळचं सत्र पूर्ण आपण बघितलं तर पाहुणे अति मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य जे प्रायोजक आपण पाहिली सन्माननीय मुनीजी ठाकूर साहेब, कुणालजी ठाकूर साहेब, दीपकजी ठाकूर साहेब आपण पाहिलं. यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरपूर मोठं योगदान मिळालं आहे आणि सातत्याने त्यांचं योगदान हे आपल्याला नेहमीच मिळत असतं. प्रत्येक हंगामामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये, प्रत्येक सीझनमध्ये. पहिली स्पर्धा आपण पाहिली होती ना स्वर्गीय रामरती देवी स्मृती चषक जी झाली होती तेव्हा फर्स्ट प्राइज होतं 7,777 असं किरणदादा पाटील यांनी काल सांगितलं. पण मात्र आत्ता ही स्पर्धा आपण पाहिली आहे ना जवळ 27व्या वर्षामध्ये आपण पाहिली आहे तर 1 लाखावर जाऊन पोहोचली आहे. केशवदादा बेर यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच केशवजी साहेबांना रिक्वेस्ट करतोय की आपलं मनपूर्वक स्वागत असेल आणि आमच्या तिथे कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा अशी रिक्वेस्ट करून आपणास वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. बाबूशाह यांचा आपण आवाज ऐकला. मॅचला होती सुरुवात झाली. आपण पहिला बॅकफुटने खेळण्याचा प्रयत्न कुणालच्या माध्यमातून. कुणाल आणि भावेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. विश्लेषण करायचं झालं आपण बॉलिंग ट्रॅकवर विशाल आहे आणि पहिला बॉल आपण पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 मध्ये ज्या प्रकारे हाताळला गेला. सुरुवात पहिली आपण शून्यातून करायची आहे आणि ती सुरुवात शोधायची आहे. प्रगतीचा मार्ग शोधायचा या मॅच मध्ये. प्लॅन मिस पाहतोय आपण. पडला नंतर चेंडू गुडलॅन स्पॉट वर पाहिला आपण उचली घेतोय. इरादा होता क्रॉस बॅटने मिड विकेट क्षेत्र खेळायचं होतं मात्र ते झालं नाही यशस्वी. इथे पाहिला पण ना डॉट चेंडू विशाल कुठेतरी नियंत्रण ठेवतोय सध्या तरी गोलंदाजी मध्ये कुणालवर. हा फटका मिस टाइम झाला. हिंदी यार हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर अंदाजा लावतोय आणि ते काय घडलंय चुकी झाली. बिग मिस्टेक जो होणार नहीं था वो हो गया. आणि पाहिलं आपण ना की इथे ही चुकी किती महागात पडणार आहे. हे जीवनदान म्हणजे या खेळाडूला या मॅच मध्ये वरदान ठरणार आहे आणि हे वरदान मात्र नक्कीच तो कशा पद्धतीने ठरेल ते मात्र दाखवून देणार आहे. विश्लेषण करायचं झालं ना तर ही झेल कलेक्ट करायला हवी होती. भरपूर वेळ होता, भरपूर संधी होती. क्षेत्ररक्षक भरपूर पुढे आला होता त्यांनी राहुलच्या माध्यमातून मात्र ही बिग मिस्टेक झाली आहे. आता आपण बघितलं तरी ते कुठेतरी दडपण निर्माण झालं क्षेत्ररक्षणावर. पण मात्र गोलंदाज पाहिजे आपण जरी साथ मिळाली नाहीये एका बाजूने क्षेत्ररक्षकाची मात्र स्वतःवरचा असलेला विश्वास, स्वतःमध्ये असलेला बदला आत्मविश्वास तो वाढवून मात्र गोलंदाजी करत असताना आणखीन एक डॉट चेंडू फेकतोय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू फक्त 1 धाव. सुरेख चेंडू पाहिलाय. बाउन्सरचा मारा केला जातोय या वेळेला योग्य तो बाउन्सर आणि पाहिली आपण इथे उंची नापण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि एक तो बाउन्सर अगदी आपण पाहू शकतोय ना की नाकाच्या जवळ म्हणजे परफ्यूम डिलिव्हरीज त्याला म्हणू शकतो की हाताळला गेला. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल या षटकातील. व्हॉट अ बॉलिंग बाय मिस्टर विशाल.
शेवटचा बॉल पाहिला इन दी एअर, फटका हवे चालला बाउंड्री लाईनच्या पार, हटवेंच्या लाटांवर स्वार, चेंडू सीमारेखा पार आणि हा षटकार. चांगलं षटक होतं विशालचं, मात्र शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका पडला आणि त्या षटकाला 1 मधून 7 मध्ये कन्वर्ट केलं. विशालने पाहिलं पण तर ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती आणि ज्या प्रकारे म्हटलं होतं ना की षटकाचा पहिला चेंडू आणि षटकातला शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असतो आणि तेच इथे पाहायला मिळालं की सुरुवात जरी शून्यातून आपण पाहू शकतो की तितकी चांगली करता आलेली आहे, मात्र शेवट पाहिला आपण तर जिथे भावेशने योग्य तो केला गेला. आणि पाहिलं आपण या षटकाचा शेवट आपण बघितलं की षटकार लगावला गेला. सुरुवात पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावेंची मिळते आहे. आता या सुरुवातीला आपण पाहूया की दुसऱ्या षटकामध्ये कॅरी ऑन कशा पद्धतीने केला जाईल. खेळ हा मोठा करावा लागेल, संधी मात्र शोधावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये पाहिला इथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय गॅप मध्ये, शतरक्षक नाहीये आणि अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. फोर्स किती पाहतोय आपण, चेंडू पार झालाय आणि हा चौकार आला. पण बॅकफुटला वेट केलं गेलं होतं. थोडंसं आपण पाहू शकतोय ना, तो पुढचा पाय आहे ना नक्कीच आपण पाहू शकतोय. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की लाईन आणि लेंथ मध्ये येऊन फटका खेळला. हा फटका पाहिलाय आपण, चांगलं शतरक्षण. जिथेच आपण पाहू शकतोय की आपल्या टीमसाठी एफर्ट्स खूप महत्वाचं आहे, 100% योगदान देणं गरजेचं आहे. जरी पाहिलं शतरक्षकाने इथे की झेलची शक्यता होऊ शकली असते, मात्र यावेळेला पाहिलं की झेल खाली होऊ शकत नाही, मात्र त्यावेळेला पाहतोय आपण बुद्धिमत्तेचा वापर दाखवला आणि चेंडूला अडवला गेला. शादाबच्या माध्यमातून वेल फील्ड म्हणून जरूर पाहावं लागेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवल्या. सोडून दिलं गेले वेट अँड वॉचची भूमिका करत असताना पाहिलं आपण ईश्वर सरांच्या माध्यमातून हा इशारा मिळतोय की हा खराब चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात. आपण बघितलं की 2 दिवस आपण पाहिलं होतं आशुतोषजी व्यवहारेकर, 3 दिवस पाहिलं होतं आशुतोषजी व्यवहारेकर सरांना पाहिलं होतं विरलजी नायर सरांना. मात्र आज या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ईश्वरजी माची आणि विशाल नाईक सर. आजची गडा होती पाहिली आपण बॅटची फाईन लेगला चेंडू मात्र अडत असताना पाहायला मिळतो. 10 मिळते एक. सुरुवात ज्या प्रकारे आपण पाहिली आहे ना तर नक्कीच ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 7 धावांशी झाली, दुसऱ्या षटकामध्ये चौकार आल्यानंतर चंदन थोडंसं आपण पाहिलं की चौकार पडल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आणि हे करावं लागणार आहे. कारण की 2 संघ आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये उतरलेत जरूर, कारण की दोन्ही संघ आपण पाहतोय विचार हाच करतात, लढायचं आहे या तर जिंकायचं आहे. मात्र आपण पाहू शकतो की या लढून कोण जिंकतंय पाहूया. ऑफस्टंपच्या बाहेर ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळला जातोय, तोड नाहीये. हा फुटवर्क नव्हता आणि पाहिलं गेलं की इथे कुठेतरी खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळला गेला. सरळ बॅटच्या साहाय्याने लॉंगांच्या दिशेने शतरक्षक आऊ काढण्याचा पुढे आला. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि चांगलं थ्रो सुद्धा झालं. एकाच एफर्ट्स मध्ये आपण पाहू शकतो हे सगळं मुवमेंट करणं भरपूर कठीण असतं आणि यावेळेला योग्य ते काम केलं गेलं विशालच्या माध्यमातून. आणि पहिले षटक ज्याने आपण पाहू शकतो हाताळलं सुद्धा गेलं होतं. चांगलं शतरक्षणाचा दर्जा. 5 चेंडू फलकावर पाहतोय आपण. फुटवर्कचा वापर करण्याचा होता. डिप्स लेगला पाहिले आपण, नशिबाची साथ मिळाली. विकी होता मात्र हातामध्ये चेंडू जरूर आला नव्हता, मात्र नशिबाची साथ होते की फुटला चेंडू अडला गेला. या शेवटच्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. धावसंख्या पोहोचती आहे 17च्या घरामध्ये 2 षटकाच्या अखेरीस. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून सुद्धा. मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे SD केवली विरुद्ध कविश 11 मुलुंड या टीमच्या संघासमोर. विश्लेषण करायचं 2 षटकामध्ये आलेल्या एकूण 17 धावा 12 चेंडूमध्ये किती. डीजेकडे जाऊया. डीजे आशिष कडे गाणं ऐकूया, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया.
विश्लेषण करायचं झालं 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्वर्गीय रामरती देवी स्मृती चषक. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे. म्हणजेच आपण बघितलं ना, या स्पर्धेचे जे मुख्य प्रायोजक आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय मुळेशजी ठाकूर साहेब आपल्याला नक्कीच लाभतील, कुणालजी ठाकूर साहेब लाभतील, त्यानंतर दीपकजी ठाकूर साहेब आपल्याला लाभतील आणि नक्की संपूर्ण ठाकूर परिवार आज मात्र या स्पर्धेच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक हंगामामध्ये प्रत्येक वर्षामध्ये हे स्पॉन्सर्स आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर स्वर्गीय रामरती देवी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर्स केलं जात आहे. आणि स्पर्धा आपण पाहिले तर कालांतराने जसजशी आपण पुढे चालले तसतसे या स्पर्धेमध्ये अनेक बदल होताना पाहायला मिळत आहेत. विश्लेषण करायचं झालं आता 3ऱ्या षटकामध्ये आपण वळूया. इरफान लेफ्ट आर्म स्पिनचा मारा, पहिलाच बॉल, व्हॉट टायमिंग, पिकअप शॉट पाहतोय आपण. सरळ बॅटच्या साईडने चेंडूला उडवलाय लॉंगांच्या डोक्यावरून, हा आलाय षटकार. केस आपण पाहू शकतो की हा षटकार आला. षटकार आणि धावसंख्येला आकार, धावसंख्या लांब पल्ल्याचा हा येतो ब्रँडेड षटकार. पडल्यानंतर आपण पाहू शकतो पुन्हा एकदा इरफान मात्र थोडंच विचारत पडलाय आता की या मुवमेंटमध्ये आपण कुणाल सारखा जो खेळाडू जो सुरुवातीचे 3 चेंडू खेळत असताना आपण बघितलं स्ट्रगल करत होता, तो आत्ता इतका चांगल्या रिदममध्ये आलाय ना की त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकतो की आत्तापर्यंत 2 षटकार आले. विश्लेषण करायचं झालं षटकातील आपण बघितलं 4 चेंडू फेकून झालेत आणि 4 चेंडूमध्ये किती धाव आले तर 14 धाव आले. 2 षटकार आले, 2 सिंगल आलेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की आता थोडीशी गाडी येणं फ्रंट फूटवर आली आहे. 31च्या घरामध्ये आले, 31, 2 चेंडू शिल्लक. या वेळेला पाहिलंय आपण स्वॅग करायचा होता, पत्र आपण पाहू शकतोय की स्वॅग स्वीप करायचा होता मात्र ते करण्यामध्ये यश मिळालं नाहीये. ते की डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो थोडंसं गती कमी गेली होती, धीमा गतीने चेंडू हाताळला होता. थोडंसं आपण पाहू शकतो की कुठल्या स्पॉटवर आपण बघा चेंडू ठेवला गेला आणि त्याचा फायदा मिळाला इथे. ओव्हरपिच झालाय, पहिला पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे येताना पाहायला मिळतोय. गलीच्या दिशेने चेंडू गेला होता, फील्ड गेलं तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षणाचा मात्र आपण पाहिलं एफर्ट चांगला पाहायला मिळते. 1 धाव मिळाली, एका धावीने धावसंख्या पाहिली आपण तर 32च्या घरामध्ये पोहोचतीये. इरफानचा षटक 15 धावांचा आपल्याला जरूर पाहायला मिळते. विश्लेषण करायचं झालं 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 32 धावा. आतापर्यंत गडी कोणताही गमावलेला नाहीये, मात्र ही पार्टनरशिप चांगली झाली. शेवटच्या षटकामध्ये पार्टनरशिप कशा फिनिश करायचं जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. जाते ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदलते इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. कल क्या होगा, आगे क्या होगा ये मत सोचो, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद तस्वीर बदल दे. हा सध्या पार्टनरशिप चांगली झाली, ब्रेक थ्रू मिळवावं लागेल. ब्रेक थ्रू मिळवला गेला तर कदाचित या पार्टनरशिपला तोडलं गेलं तर तुम्ही या स्कोर बोर्डवर पूर्णपणे लगाम ठेवू शकताय. मात्र ते करण्यामध्ये आतापर्यंत इतकं यश मिळालं नाहीये कविश 11 मुलुंड या टीमला. विकी शेवटच्या षटकामध्ये आपण पहिला चेंडू पाहिला आपण तर रफ्तारने फेकला गेलाय. कुणाल पाहिला आपण, एक वेल सेट खेळाडू आपण पाहिला, ओपनिंगला आलेला खेळाडू आपण बघितलं. पार्टनरशिप झाली आहे 32 धावांची आणि त्याला बीट केला गेलाय. गती चांगलं रिदम आहे, चांगला टप्पा आहे, चांगलं कंट्रोल आहे. इथे पहिले आपण पुल करायचा होता, अगदी बॅटच्या स्टिकरवर हा चेंडू लागला, त्यामुळेच आपण पाहू शकतो तितकं जे एलिव्हेशन मिळालं नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. सिंगल धाव मात्र मिळेल. आता या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं ना तर काउंटर अटॅक करावा लागेल, फिनिश करावं लागेल, बिग फिनिश. ड्राफ्ट सीनचा हिरो मात्र आता 2 पैकी एका खेळाडूला ठरावंच लागेल, कारण की फळकावर नजर टाकली आपण तर 33 आहे आणि 4थ्या षटकामध्ये
मिनिमम आपण बघितलं की 4 षटकामध्ये या मैदानावर पहिला अनुमान लावला तर 50+ तर फलक पाहिजेच. विचार केला आणि विचार यशस्वी होतोय ना भय ना भीती. शिवछत्रपतीचा छावा आणि भावेशच्या बॅट मधून येत आहेत या षटकाच्या तिसऱ्याच बॉलवर महत्वपूर्ण 6 धावा. षटकारांशी धावफलकाला आकार मिळतोय आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की आपण ड्रॉपसेनचा हिरोची चर्चा करतो आणि तो पडण्याचा प्रयत्न करतो. 39 धावा. ड्रॉपसेनचा हिरो आता ठरू शकतोय भावेश. 3 चेंडू शिल्लक आहेत. सरळ बॅटच्या पुन्हा एकदा सायने डाऊन दी ग्राउंड लॉंग आणला. शतरक्षकाचा एफर्ट्स मात्र अगदी शेवटच्या क्षणाला मात्र कामाला आलं. मात्र आपण पाहतोय की तत्पूर्वी या 2 धावा मात्र मिळतात. अतिशय चांगला फटका खेळला गेला होता. चांगलं शतरक्षण शादाबच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे आणि हा दर्जा असायला हवा होता. पहिल्या मॅचमध्ये भरपूर मिसफिल्ड होताना बघितलं होतं आपण कविश 11 या टीमच्या माध्यमातून. आता त्यानंतर या मॅचमध्ये भरपूर काही चुका त्याने सुधारल्यात. भरपूर आपण पाहू शकतो चुका सुधारताना पाहायला मिळाला. दरम्यान हा वाईट बॉलचा इशारा डाऊन दिले. एक झेल सुटताना आपण जरूर पाहायला गेला राहुलच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहिलं की इतर क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो की चांगला बेटरहून बेटर एफर्ट्स दिला गेलाय. धाव फलकावर नजर टाकली आपण. 42 रन्स. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या खालच्या भागावर हा चेंडू लागला होता. मिड विकेटचा खेळाडू पुढे आला. चेंडूची फेक केली नॉन स्ट्राईक कडे. फेकी पाहिली आपण उंचावरून होते फ्लाय वरून होती त्यामुळे जजमेंट करणं आपण पाहिलं. जज करणं कठीण गेलं आणि पाहिलं आपण नॉन स्ट्राईक एंडला. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर संधी मात्र गमावली आहे. पुढील जर मॅचचं विश्लेषण करायचं झालं तर मॅच जो आपल्याला पाहायला मिळणार आहे विश्वास कलवा विरुद्ध हवेत चेंडू पाहतोय आपण. शतरक्षक आलाय पुढे पण मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कलेक्ट केला जातोय. विकेटचा पतन. ते चला पुढील मॅच साठी 2 करण्यात आला. आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच या कारण की 1 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. विश्वास 11 कलवा विरुद्ध वसई चॅम्पियन्स. हा नक्कीच आपण बघितले की षटक समाप्त झाले. आपण टॉस साठी बोलवतोय. चला टॉस साठी या 2 कॅप्टन. विश्वास कलवा आणि वसई चॅम्पियन्स. चला या टॉस करूया आपण लगेचच या मॅचचा. आणि टॉस करण्यासाठी रिक्वेस्ट मी करेन अतिथी कक्षामधून चला टॉस आपण करतोय. विश्वास कलवा. विश्वास 11 कलवा विरुद्ध वसई चॅम्पियन. दादांच्या शुभ हस्ते हा टॉस करते. चला वसई चॅम्पियन टॉस होताना पाहायला मिळतोय. दादांच्या माध्यमातून टॉसची ओळख करून दिली जाते. SPS आणि रामरती देवी स्मृती चषक असा हा टॉस आहे. कॉल वसई चॅम्पियन SPS आणि SPS. दादा शुभेच्छा दिल्यात. नक्कीच दादांना विनंती करेन की ती आपण बघितलं की ओव्हर आपण विश्लेषण करायचं झालं दादा. ओव्हर 4 ओव्हरचा मॅच आहे. वसई चॅम्पियन्स आपण टॉस जिंकला. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. आज वसईवरून इथपर्यंत खेळण्यासाठी आले आहेत. आपल्या टीममध्ये आपण बघितलं कसा तालमेल आहे.
खेळत आहे आम्ही लास्ट 2 महिन्यांपासून खेळत आहे. चांगली टीम आहे आमची. बॉलिंग तीन तीन प्रॉपर 4 प्रॉपर बॉलर आहे, 4-5 बॅट्समॅन आहे. चांगली टीम आहे. समोरच्या संघाला कितपर्यंत मिनिमम रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कोणते गोलंदाज जे पाहायला मिळतील? 40पर्यंत रोखणार आम्ही. बॉलर साहिल आहे, गॅटिंग मानकर आहे, युसुफ आहे, अफजल भाई आहे. बॉलिंग साईड स्ट्रॉंग आहे आमची. आम्ही रोखणार 40पर्यंत रोखणार त्यांना. धन्यवाद, शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी. नक्कीच कलवाड टीमकडे आपण वळूया की आपण टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय स्वीकारलं असतं? नक्कीच फिल्डिंग केली असते आम्ही पण. आता बॅटिंग करायची आहे या मैदानावर. आपण बघितलं चांगली बॅटिंग केली, 97 पर्यंत टोटल जात आहे, म्हणजे हाय स्कोर 97 आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की तुम्ही मिनिमम आपण बघितलं तर एक सेफ टोटल काय असेल मनामध्ये तुमच्या? नक्कीच 15+ ओव्हर वाईज सेफ टोटल असेल, कारण 2 6 येत आहेत, इझिली येत आहेत. विश्लेषण करायचं झालं इन्फॉर्म बॅटर या हंगामामध्ये तुमचे कोणते आहेत की जे चांगल्या टचमध्ये आहेत आणि या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट खेळत आहेत? आहे गौरव आहे, अक्षय सिंग आहे, सागर आहे, 3-4 बॅट्समन आहेत चांगले. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. चला लगेच मी विनंती करतो की ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या. ज्या प्रकारे आपण विश्लेषण करायचं झालं तर आज मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचचं जर विश्लेषण करायचं झालं SD केवनी विरुद्ध आपण पाहिलं तर कविश 11 मुलुंड ह्या संघांच्या दरम्यान विश्लेषण करायचं झालं तर ज्या प्रकारे आपण या मॅचमध्ये आपण चर्चा करूया तर लक्ष आहे ते म्हणजे 45 धावांचं 4 षटकामध्ये. थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतं, कारण की ज्या प्रकारे बदलाव केला गेला आमचे जे मेन स्कोरर आहेत ते म्हणजे गेले तर रजेवर, म्हणजे थोडंसं जेवणाच्या आस्वादाला मात्र घेऊ छोटासा ब्रेकमध्ये वळे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. सत्रामध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपण. पुष्मत्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा प्रेझेंट टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय. स्वर्गीय रामरती स्मृती चषक 2024 मॅच ऑन. पहिलाच बॉल आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर निघून पुलचा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने शतरक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये जातोय चेंडू. तोत्परवी आपण बघितलं की 1 धाव मात्र इथे अर्जित केली जाते. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं सदू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कचं विश्लेषण करा रमेश आणि राहुल ही जोडी आपण पाहू शकतो. राहुल स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सदूच्या हातामध्ये षटक सोपवले गेले, महत्वपूर्ण षटक असणार आहे. हा फटका इंदियर हवेत, शतरक्षक येतोय मात्र नो चान्स ऑफ द फिल्डर. चेंडू आउट ऑफ द पार्क होताना पाहायला मिळतोय. पंच प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न केला होता, फूटचा वापर जरूर केला गेला होता. मात्र आपण बघितलं तिथे की चेंडूला चांगला फील्ड केला होता, स्टॉप केला गेला होता. धाव मिळेल, एक धावसंख्या पोहोचते 8च्या घरामध्ये. लक्ष आपण बघितलं 45 आहे. एक रणनीती आहे, स्ट्रॅटर्जी आहे की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो हे टार्गेट चेस करायचं आहे ना. आज आपल्या टीमला मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघ जरूर करतील. अतिशय चांगला फटका पाहतोय आपण या वेळेला अटेम्प्ट केला जातोय. व्हॉट अ बिग हिट, सुपर टायमिंग बाय मिस्टर रमेशच्या बॅट मधून येतोय हा मोठा तडाखा षटकार.
नाही गाजवला गेला आणि त्याच्यासमोर आपण बघितलं की कोणताही पाहिला आपण गोलंदाज असो मात्र त्याला फरक पडायचा नाही आणि त्या प्रकारची झलक मात्र ही दाखवून दिली या खेळाडूने. फ्लाईट दिली होती धीमागतीने चेंडू पाहिला हाताळला होता. थोडंसं आपण बघितलं की मिश्रण करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजीमध्ये तर गोलंदाज आपण पाहू शकतोय कितकी तितकीच धावांचा पाठलाग करत असताना अतिशय पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहिला मिस्टर भावेश. लक्ष आहे इथून आपण बघितलं 29 धावांचं 17 चेंडू आणि 29 धावा. हा चेंडू पाहिला आपण वाईड लाईनच्या बाहेर खराब चेंडू दिशाहीन चेंडू नक्कीच पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 मिळते 17च्या घरामध्ये धावफलक पोहोचला जात आहे. ज्याप्रमाणे आपण विचार केला ना तर ही पार्टनरशिप आहे ना चांगली झाली. या पार्टनरशिपमध्ये आपण बघितलं तर दोन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं एक एक षटकाराच्या साहाय्याने चांगलं मिळालंय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की चांगला प्लॅटफॉर्म त्याने तयार केला आहे आपल्या टीमसाठी पुढे जाण्यासाठी. मात्र फायदा किती मिळेल या वेळेला पाहतोय उर्पी चेंडूवर लॉफ्टेड ड्राईव्ह इन दी एअर मात्र पाहिला लॉंग आपला शतरक्षक होता त्याच्या मस्तक वरून दिले दस्तक चेंडू निघून जातोय आउट ऑफ दी पार्क. हा मोठा फटका आलाय षटकार. तेवीसच्या घरामध्ये आणि नक्कीच आपण पाहिलं की या सिच्युएशन मध्ये षटकार आल्यानंतर आता चेंडू पाहिले पण तर 16 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आणखी एक चांगला फटका पाहतोय आपण सजवला जातोय बॅक टू बॅक सलग हा दुसरा षटकार येतोय. षटकार तो बेहतर से भी बेहतर पल मिलेगा आणि ती मेहनत घेतली आणि चांगला पल मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला पाहिला पण तर प्लेन मेस धीमा गतीने हा चेंडू हाताळला गेला होता. गती परिवर्तन मात्र केलं गेलं ज्याप्रमाणे आपण पाहतो 2 षटकार पडल्यानंतर थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळते. इक्वेशन सिच्युएशन आहे 14 चेंडू 16 धावा सामना जिंकण्यासाठी. मात्र तो सामना आपण पाहू शकतो हातामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या प्रकारे 2 मोठे फटके मात्र या मॅच मध्ये विकेटच तुम्हाला घेऊन यावं लागेल तरच संधी मिळेल.
पुन्हा एकदा धीम्या गतीने हा चेंडू हाताळला जातोय. पाहिलं आपण फलंदाजाने 2 षटकार लगावले होते, मात्र त्याच फलंदाजाला इथे गतीने बीट केलं जातोय. गती अपेक्षित आहे मात्र ती मिळत नाही आणि त्यामुळे डॉट चेंडू 13 चेंडू 16 धावा हा मॅच पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की जे फलंदाजी करणारा संघ खेचलाय, मात्र त्याच्या बाजूने आपण पाहू शकतो की डॉट चेंडू हाताळून पुन्हा एकदा आपल्या बाजूने काबीज करण्याचा हा प्रयत्न गोलंदाज होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पाहिलाय आपण अतिरिक्त उछालाने आपण पाहिलं तर दर्शवलं गेलं हा वाईड बॉल आहे आणि वाईड बॉलच्या नंतर आपण बघितलं की 1 बाउंडची जी चेतावणी आपण पाहिली आहे गोलंदाजाला मात्र दिली जाते मिस्टर भावेशला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर 13 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. हा पुलचा फटका पाहिलाय आपण, इंटू दी गॅप मध्ये पाहिलाय आपण. शतरक्षक मात्र असून सुद्धा फायदा मिळणार नाहीये कारण की हा चेंडू गॅप मधून निघून गेलाय. हा आलाय स्वर्गीय रामरती देवी षटकातील दमदार चौक. थँक्यू डीजे. हे षटक आपण बघितलं तर 18 धावांचं आलं आणि कदाचित आपण पाहू शकतो की आता जे 11 धावांची गरज आहे ना, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत आलेल्या 18 धावा आणि आता 12 चेंडूमध्ये हव्या जिंकण्यासाठी 11 धावा. विकेटचाच उल्लेख करत होतो, विकेट मिळत नाही त्यामुळे हा मॅच आहे ना पूर्णपणे आपल्या बाजूने खेचला गेलाय. बॅटिंग करणारी टीम पाहिली आपण कविश 11 मुलुंडची टीम. परफॉर्मन्स पाहतोय आपण सुंदर देतात फलंदाजीमध्ये. षडंबुलचा फटका, फटक्याने चेंडू केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. ना भय ना भीतीची छत्रपती हा षटकार पाहायला तर 40च्या घरामध्ये आता आणखीन एक हुकचा फटका पाहतोय आपण या वेळेला हवेत आहे, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतो. एक धाव मात्र जवळ मिळते. एका धावांची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 41च्या घरामध्ये. सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना गरज आहे ती म्हणजे फक्त ना फक्त 4 धाव्यांची आणि ती 4 धाव्यांची गरज आपण पाहू शकतो की हा कदाचित हा मॅच आहे ना थोडासा लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न इथे कविश 11 या टीमच्या माध्यमातून केला जातोय का. आणि नक्कीच आपण पुढील 2 टीमने रेडी राहायचं आहे. रिक्वेस्ट हीच असणार आहे. आणि या वेळेला पाहतोय आपण फिनिशिंग स्ट्रोक येतोय का आणि या सिटीचा फिनिशिंग स्ट्रोक मॅच फिनिश केला जातोय. लक्ष होतं